या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। रणरणत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये उसाचा रस सरस ठरतो असं जुनी जाणती पिढी आणि आयुर्वेद अभ्यासक सांगतात। शीतपेयांच्या गरमागरम स्पर्धेमध्ये उसाचा रस अद्यापही भक्कमपणे तग धरून आहे। दरम्यान 7 रस्ता परिसरातील नाना नानी पार्कसमोरील गोकुळ रसपानगृहाच्या संचालिकांनी यंदा उसाच्या रसाला मोठी मागणी असल्याचं सांगितलं। गोकुळ रसपानगृह माझे दुकान 40 वर्षापासून आहे। 40 वर्षापासून दुकान आहे। ह्या वर्षी कडाक्याचे ऊन वाढलेलं आहे। उन्हामुळे ऊसाच्या किमती वाढलेल्या आहेत। 5,000-6,000 रुपये टन देणारा ऊस आज 8,000 रुपये टनानं आम्ही घेतो। त्यामुळे रसाचे भाव पण वाढलेले आहेत। 25 रुपये फुल ग्लास, हाफ 20 रुपये याप्रमाणे दर आहे। आणि फ्रेश रस स्वच्छ धुतलेला रस काढून देतो आम्ही। यंदा मागणी कशी आहे? यंदा मागणी भरपूर आहे। जास्त पेप्सी कोला, कोको कोला ह्याकडे लोकांचा कल जास्त नाही, रसाकडे जास्त कल आहे। आणि रस हा शरीराला जास्तीत जास्त लिव्हरला खूप प्रमाणात चांगला आहे। शक्यतो रस पिल्यानं लिव्हर साफ होतो आणि त्याचे फायदे पण आम्ही लिहिलेले आहेत, ते करायला टाकलेत बोर्ड, ते उद्या परवा येतील। ठीक आहे, धन्यवाद। दरम्यान तरुण पिढीला कोल्ड्रिंक्स तसंच एनर्जी ड्रिंक्सच्या आहारी गेल्याचं जाणवतं। इकडे उसाच्या रसाची लज्जत शब्दबद्ध करण्यापेक्षा रसवंती गृहातच प्रत्यक्षात हे समजून येतं असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही।